खरं तर डॉक्टर व्हायचं खूप लहानपणी ठरवलं होतं. का ते मला माहिती नाही. घरात कोणीच नव्हतं वैद्यकीय पार्श्वभूमीचं, पण डोक्यात एक होतं आणि अभ्यास करत गेले. म्हणजे सातत्यपूर्ण अभ्यासाची सवय होती आणि थोडीशी नशिबाची साथ लाभली त्याच्यामुळे डॉक्टर होऊ शकले. आणि डॉक्टर झाल्यानंतर माझ्या व्यवसायामध्ये व्यवस्थित काम करत होते. दरम्यानच्या काळात एक प्रत्येकाच्या आयुष्यात कधी-कधी असा एक टप्पा येतो, की जो तुम्हाला हादरवून सोडतो किंवा खूप काही शिकवून जातो. माझं तसं ना छोट्या-छोट्या प्रमाणावर लिखाण खूप आधीपासून म्हणजे अगदी शाळेच्या वयापासून सुरू झालं. पण दरम्यानच्या काळात आपल्याकडे जसं असतं, की अभ्यास, मग त्या परीक्षा, मग मेडिकलचे ॲडमिशन या सगळ्या धबडग्यामध्ये ते माझं लिखाण काहीसं मागे पडलं हो. महत्त्व द्यायलाच पाहिजे. महत्त्व निर्विवाद आहे. उलट उलट मी असं म्हणते, की जितकं पाहिजे तितकं दिलं जातं. ती आत्ताची जी तरुण पिढी सोडली, तर एकंदरीत ते मला काय झालंय किंवा घरातल्यांचा पण दृष्टिकोन असा असतो, "का नाही तुला जमत आहे? बघ जरा प्रयत्न करून होईलच नक्की. त्यात कसला ताण आहे? छोट्या-छोट्या गोष्टीत कसला ताण आहे?" असं घरात बोललं जातं. झोप कधी-कधी डिप्रेशनचं लक्षण म्हणून येते. झोप औषधांमुळे पण येते. तर ती येते ती येऊ दे. पण त्याला त्याच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी आपल्याकडून जे काही करता येईल, तरी सुद्धा त्याबद्दल निराश व्हायची गरज नसते. कारण तरुण वयामध्ये अजून भरपूर आयुष्य आहे. नमस्कार. टीजीव्ही मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मी स्नेहल सिंग मी नवीन सामला. आणि मी सुचरिता करी. दी गायडिंग व्हॉइस आता मराठीमध्येही आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी. द गायडिंग व्हॉइस टीजीव्ही मराठी चॅनल विद्यार्थ्यांसाठी, तरुण व्यावसायिकांसाठी मार्गदर्शन करण्यासाठी केले गेलेले आहे. आम्ही या पॉडकास्टमध्ये नवीन तंत्रज्ञान ट्रेंड्स, सहजीवनाच्या अनुभवांवर सॉफ्ट स्किल्स, व्यक्तिमत्वासाठी विकास इत्यादींवर चर्चा करू. नमस्कार. टीजीव्ही मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या मराठी स्टुडिओमध्ये. आणि आज आपल्याबरोबर जुडल्या आहेत डॉक्टर वंदना कामत. त्यांच्या विषयावर बोलण्याआधी आपण एक थोडासा ॲज युजुअल छोटासा रँडम शाब्दिक गेम खेळणार आहोत. मी डॉक्टर वंदना कामत यांना काही शब्द देणार आहे आणि त्यांच्या मनात जे सगळ्यात पहिलं येतं ते आपण ऐकणार आहोत आणि तिथून पुढे आपण आजची जर्नी बघणार आहोत. तर थँक्यू वंदना कामतजी की तुम्ही आज आम्हाला हा वेळ दिला आणि इथे आहात. सुरू करूया. येस. Hello, I'm Steve Ahern, one of the judges of the Asia Podcast Awards. I'm interrupting this episode to let you know that you're listening to an award-winning podcast. This podcast won its category in the 2024 Podcast Awards, so you know you're listening to quality. Enjoy your listening experience and congratulations to the team who created this award-winning podcast for you. परफेक्ट. शक्यता, पॉसिबिलिटी हा जो पहिला ऑल ओके. पॉसिबिलिटी ऑल्वेज एक्झिस्ट. ऑलवेज एक्झिस्ट. गायडन्स, व्हेरी इम्पोर्टंट. विजन किंवा दूरदृष्टी, क्लॅरिटी, वॉर्मथ, ॲक्सेप्टन्स, लिमिटलेसनेस. इन्फायनाईट, डिस्कव्हरी, इन्स्पायरिंग, धन, पैसा, मनी, इम्पोर्टंट, प्रवास, जर्नी, एन्जॉयबल, ट्रान्झिशन ट्रान्सफॉर्मेशन, आणि लास्टचा मॅजिक. मिरॅकल. परफेक्ट. थँक्यू. द गायडिंग व्हॉइस मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. टीजीव्ही मराठी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी. मी आहे स्नेहल सिंग. द गायडिंग व्हॉइस मराठी याच्या माध्यमातून आम्ही या जगाला थोडं अधिक चांगलं बनवायचा प्रयत्न करतो. आम्ही महत्त्वपूर्ण गोष्टींबद्दल बोलतो ज्यामुळे तुमच्या जीवनाच्या आणि करिअरमध्ये थोडी सुधारणा होऊ शकते. डॉक्टर वंदना कामत, टीजीव्हीमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आणि मनःपूर्वक आभार. थँक्यू. आणि आज आमच्या प्रवासात सहभागी झाल्याबद्दल खूप धन्यवाद. तुमची जर्नी खूप अमेझिंग आहे आणि इन टर्म्स ऑफ जर आपण शैक्षणिक किंवा प्रोफेशनल जर्नी तुमची जरी घेतली, ओके, तर यू स्टार्टेड ॲज अन MBBS डॉक्टर, यू इव्हेंच्युअली आर नाव ऑल्सो कन्सल्टिंग अँड अ सायकॉलॉजिस्ट. तर हे ट्रान्झिशन कसं आलं? हे सगळं कसं घडलं? एक छोटं शॉर्टमध्ये सांगू शकाल का? हो.
अ, खरं तर डॉक्टर व्हायचं खूप लहानपणी ठरवलं होतं. का ते मला माहिती नाही. घरात कोणीच नव्हतं वैद्यकीय पार्श्वभूमीचं, पण डोक्यात एक होतं आणि अभ्यास करत गेले. म्हणजे सातत्यपूर्ण अभ्यासाची सवय होती आणि थोडीशी नशिबाची साथ लाभली त्याच्यामुळे डॉक्टर होऊ शकले. आणि डॉक्टर झाल्यानंतर माझ्या व्यवसायामध्ये व्यवस्थित काम करत होते. दरम्यानच्या काळात एक प्रत्येकाच्या आयुष्यात कधी-कधी असा एक टप्पा येतो, की जो तुम्हाला हादरवून सोडतो किंवा खूप काही शिकवून जातो. तसा एक टप्पा आला होता माझ्या आयुष्यामध्ये. तो म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस नावाचा जो आजार आहे, जो सांध्यांना अफेक्ट करतो आणि ओव्हरऑल शरीरावरही तुमच्या बऱ्याच प्रकारचे परिणाम करतो. तुमची ताकद कमी करतो, तुमच्या हालचालींवर मर्यादा येतात वगैरे, वगैरे. तर त्या सगळ्या गोष्टींनी माझं आयुष्य एका दिवसामध्ये पूर्णपणे बदलून गेलं होतं. म्हणजे जी पूर्वीची मी उत्साहाने भरलेली, ऊर्जेने भरलेली सगळी कामं करणारी, माझा व्यवसाय, माझं घर सगळं व्यवस्थित सांभाळणारी जी मी एक व्यक्ती होते, ती अचानक मला कोणाच्या तरी मदतीची गरज आहे, मी अमुक गोष्ट करू शकत नाही, ह्या टप्प्यावर येऊन पोहोचले. तर त्याचा स्वीकार मला करावा लागला, कारण दुसरा पर्याय नव्हता. पण तो करता-करता मी खूप शिकत गेले, की आपल्या विचारांवर बरंच काही अवलंबून असतं हे मला कळलं. कारण नुसतंच आपल्या वाट्याला जेव्हा एखादी अशी परिस्थिती येते, की जी आपल्याला नकोशी वाटते, त्यावेळेला जर आपण तक्रार करत बसलो, तर आपण आपल्या क्षमता गमावून बसतो. त्याच्यापेक्षा जर आपण ती स्वीकारली, तर आपल्याला पुढे जाण्याची उमेद मिळते आणि तेच नेमकं माझ्या बाबतीत झालं. आणि ते करता-करता असं लक्षात आलं, की मग माझ्या ज्या मर्यादा आल्या होत्या, त्या स्वीकारून मी पुढे जाऊ लागले आणि ते माझ्या इतर सहकारी डॉक्टर्स म्हणा किंवा माझ्या आजूबाजूचे शेजारी, माझे नातेवाईक ह्यांनी पाहिलं, की हिला एवढा त्रास होतोय, तरी पण ही काही थांबलेली नाही. हिला जसं जमतंय तसं ती पुढे चालली आहे. तर मग त्यांच्या पाहण्यात जेव्हा अशा व्यक्ती यायच्या, की ज्यांना असं रुमॅटॉइड आर्थरायटिस किंवा इतर कुठलं डेबिलिटेटिंग जे आपण ज्याला म्हणतो आजार, तर त्या एकदम नाउमेद व्हायच्या. तेव्हा मग ते लोकं मला सांगायचे, की "तू त्यांच्याशी बोलशील का जरा?" तर तेव्हा तर मोबाईल फोन्स वगैरे नव्हते. तर मी ड्युटीवरून परत आले, की संध्याकाळी मी त्यांच्याशी बोलायचे आणि मग त्यांना बरं वाटायचं, असा मला फीडबॅक मिळाला. तेव्हा कुठेतरी ते बीज रोवलं गेलं होतं, की आपल्या बोलण्याने कुणाच्या तरी आयुष्यामध्ये फरक पडू शकतो. तर तेव्हाच मी ठरवलं होतं, की जेव्हा आपली नोकरीचा कार्यकाळ पूर्ण होईल, तेव्हा त्याच्यानंतर काउन्सिलिंग किंवा समुपदेशन हा व्यवसाय आपण घ्यायचा. पण दरम्यानच्या काळात स्वेच्छानिवृत्ती, व्हॉलंटरी रिटायरमेंट मला घ्यावी लागली त्याच प्रकृतीच्या कारणाने आणि मग मी ते शिकले आणि मग मी ते प्रॅक्टिस करत गेले. आणि आता मी पूर्णपणे म्हणजे वैद्यकीय व्यवसायापेक्षा जास्त मी समुपदेशनाच्या क्षेत्रातच जास्त काम करतेय. असा माझा तो एकंदरीत प्रवास आहे. वॉव! आणि मग हा जो म्हणजे असं जनरली समज आहे, ओके. आणि मला पण असं वाटायचं पहिलं, की जो मेडिकल डॉक्टर आहे तो मानसिक अ, हेल्थबद्दल एवढं जास्त बोलत नाही. इट इज व्हेरी फिजिकल आणि त्याच्याबद्दलच प्रश्न पण जनरली असतात. आणि हे जे आहे ते कंप्लीटली मनाबद्दल आहे. इमोशन्सबद्दल आहे. ओके. तर मग चे 2 टोकं एकत्र येतात का? आणि डज इट हेल्प यू? आणि जर हेल्प करतं तर कसं? कारण इट्स व्हेरी इंटरेस्टिंग टू नो की समबडी विथ मेडिकल बॅकग्राऊंड ॲक्चुअली अंडरस्टँड्स माइंड. येस. 2 टोकं म्हणण्यापेक्षा त्या 2 बाजू आहेत. आपण एका नाण्याच्या 2 बाजू म्हणूया, शरीर आणि मन. कारण तुमचं जे संपूर्ण आरोग्य ज्याला आपण होलिस्टिक हेल्थ म्हणतो, की संपूर्ण आरोग्य ते तुमचं शरीर आणि मन दोन्हीवर अवलंबून आहे. आणि दोन्ही इंटरडिपेंडंट आहे. हे कसं तर तुमच्या शरीराला जेव्हा काही आजार होतात, तेव्हा साहजिक त्याचा परिणाम तुमच्या मनावर होतो. तुम्हाला कमी अधिक प्रमाणामध्ये तो होतोच. जितका तीव्र तुमचा शारीरिक आजार आहे, त्या तीव्रतेनुसार तुमच्या मनावर परिणाम होतो. तसंच मनाचं जेव्हा एखादा आजार येतो, आता मनाचाही आजार असतो जसा शरीराचा असतो. तर मनाचा जेव्हा एखादा आजार येतो, तेव्हा त्याचा शरीरावर परिणाम होतो. सामान्यपणे भूक कमी होणं किंवा खूप वाढणं, झोप कमी होणं, वजन कमी होणं, वजन खूप वाढणं, अशा तक्रारी मानसिक आजारांच्या समवेत दिसू शकतात आपल्याला. तर त्यामुळे ह्या 2 गोष्टी आपल्याला वेगळ्या करताच येणार नाही. आणि जेव्हा आम्ही म्हणजे एम-बी-बी-एसचा कोर्स किंवा कुठलाही मेडिकलचा कोर्स जेव्हा कुठलाही तुम्ही घ्या, फॉर दॅट मॅटर आयुर्वेदिक घ्या, होमिओपॅथी घ्या. होमिओपॅथी तरी बराचसा विचार करतोय मनाचा. पण आपलं जे मॉडर्न मेडिसिन आहे ते तितका विचार करत नाही. त्यांनी ती ब्रांच सेपरेट केलेली आहे सायकियाट्री त्याच्यामध्ये.
पण माझ्या मते प्रत्येक शारीरिक आजाराच्या मागे किंवा बरोबरीने एखादं तरी इमोशनल रिझन 99% वेळेला असतं. फक्त ते शोधायचा प्रयत्न केला जात नाही, शारीरिक लक्षणांवर भर दिला जातो. तर जर आपण त्याच्यामागचं कारण जाणून घेण्यासाठी एखाद दुसरं मिनिट दिलं, तर त्याच्या जोडीने आपण त्यावरही काही काम करू शकलो, तर आपण पूर्णपणे त्या व्यक्तीला म्हणजे पूर्ण बरं करण्याच्या दृष्टीने पण आपण पाऊल टाकू शकतो, असं मला वाटतं. परफेक्ट, परफेक्ट. आय थिंक खूप छान तुम्ही ते एकत्र आणलं आणि येस, यू आर राइट. त्या 2 बाजू आहेत, 2 टोकं नक्कीच नाहीयेत. अ, तुम्ही खूप वर्ष झाले लिहीत आहात. ओके. आणि अगेन दॅट इस अ डिफरंट फॅसेट ऑलटुगेदर कारण समबडी हू हॅज बीन वर्किंग ॲज अ डॉक्टर त्या अँड यू आर प्रॅक्टिसिंग ॲज वेल. ते चालू असताना सुद्धा तुम्ही लिखाण जोपासलं. तर तुमचं लिखाण ॲक्चुअली कधी चालू झालं आणि कुठले टॉपिक्स तुम्हाला सगळ्यात जास्त इन्स्पायर करायचे लिहायला? माझं तसं ना छोट्या-छोट्या प्रमाणावर लिखाण खूप आधीपासून म्हणजे अगदी शाळेच्या वयापासून सुरू झालं. पण दरम्यानच्या काळात आपल्याकडे जसं असतं, की अभ्यास, मग त्या परीक्षा, मग मेडिकलचे ॲडमिशन ह्या सगळ्या धबडग्यामध्ये ते माझं लिखाण काहीसं मागे पडलं होतं. तर जेव्हा मी व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली 2018 पासून माझं लिखाण पुन्हा एकदा जोमाने सुरू झालं. आणि मला सभोवती घडणाऱ्या घटनांबद्दल लिहायला खूप आवडतं. कारण आपल्या प्रत्येकाच्या मनावर अगदी छोटीशी घटना असली तरी ती परिणाम काही ना काही करतच असते. त्याच्यामुळे माझ्या ब्लॉगचं नावच मी दिलंय, की मनात माझ्या, जे मी मराठीतून लिहिते. कारण माझ्या मनात जे काही येतं, आपल्याला एखादा छोटासा अनुभव येतो किंवा आपण मोठा प्रवास करतो, तर ते मला जास्त प्रेरणा देतं लिहिण्यासाठी किंवा अशा काही व्यक्तींना मी बघते, की जे खरोखर काहीतरी मोठा बदल घडवण्यासाठी कळत-नकळत प्रयत्न करतायत. की ज्यांच्यापासून मला काहीतरी शिकण्यासारखं आहे आणि जे मी लोकांपर्यंत पोहोचवावं. तर तेही गोष्ट मला प्रेरणा देते. एखादी चांगली कलाकृती चित्रपटासारखी, नाटकासारखी ती बघितली तर त्याविषयी आवर्जून लिहावसं वाटतं. गाण्याचे कार्यक्रम जेव्हा मी बघते, तेव्हा ते माझ्या मनावर खूप परिणाम करतात. मला जेव्हा एखादा गाण्याचा कार्यक्रम अंतःकरणाला भिडतो, तेव्हा त्याच्याबद्दल लिहिल्या-वाचून मला राहवत नाही. कारण गाणं हा माझा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि गाण्याने मला खूप आधार पण दिलेला आहे, जेव्हा माझा कठीण काळ चालू होता त्यावेळेस. तर त्यामुळे हे माझे विषय आहेत आणि कधी-कधी असं मला दैनंदिन अनुभवामध्ये असं लक्षात येतं, की त्याची काहीतरी म्हणजे मनाशी सांगड आपल्याला घालता येते. म्हणजे एखादी गोष्ट माझ्या स्वतःच्या बाबतीत घडली, तर अरे, आपण आत्ता हा असा विचार केला, त्याऐवजी आपण तसा विचार केला असता, आपण क्षणभर थांबलो असतो, तर आपण अशा प्रकारे प्रतिक्रिया दिली असती. असं जेव्हा येतं एखादं मनात, तेव्हा त्याही बद्दल मी लिहीत असते. पुस्तकं छान वाचली, तर त्यांची ओळख करून द्यायला आवडतं लोकांना, की हे पुस्तक खूप छान आहे. सो असे विविध बाजूंवर मी लिखाण करत असते. तर मग थोडं अजून म्हणजे अ, तुमच्या लिखाणाबद्दल तर मला कळलंय. पण असा काही कोर मेसेज आहे का? एखादा संदेश, की मी काहीही लिहिलं किंवा जे पण मी काम करते लिखाणाच्या बाबतीत ते ह्या दिशेने आहे. असं काही आहे का? थीम आहे त्याला काही? किंवा असा मोठा संदेश? मी ठरवून तसं करत नाही, पण ते नकळत माझ्याकडून आजकाल होतंय. जशी-जशी मी या समुपदेशनाच्या क्षेत्रात काम करते, की मला काहीतरी ह्या बाबतीतला मेसेज पोहोचवला जातो माझ्याकडून नकळतपणे. म्हणजे स्वतःच्या वागणुकीतला एखादा बदल असेल किंवा विचारांमधला एखादा बदल असेल, एखाद्या दृष्टिकोनातला बदल असेल, तर ते नकळत तो संदेश दिला जातोय माझ्याकडून. मी जाणून-बुजून फार कमी वेळा लिहिते. पण जे मी लिहिते त्याच्यामध्ये मी स्वतः अंतर्मुख होते, इंट्रोस्पेक्ट करते आणि मला जे जाणवतं ते मांडायचा प्रयत्न करते. तुम्हाला ऐकून हे नक्कीच जाणवतं, की तुम्ही फार रेग्युलरली लिहिता. ओके. बऱ्यापैकी म्हणेन मी, म्हणजे असं अगदी इन खूप नाही. कंपॅरिझन टू जेवढे ऑथर्सला मी भेटते, आय थिंक तुम्ही खूप रेग्युलरली लिहिता. पण विथ एव्हरीथिंग दॅट यू डू, लाइक यू हॅव अ पर्सनल लाईफ, सायकॉलॉजिस्टचं पण काम सध्या चालू आहे आणि तुम्ही लिखाण पण जोपासता आणि त्या व्यतिरिक्त अजून मल्टिपल अजून गोष्टींमध्ये तुम्ही इन्व्हॉल्व पण आहात. तर कसं बॅलन्स करता? प्रश्न कठीण आहे. जसा सगळ्यांना प्रश्न पडतो तसाच मलाही प्रश्न पडतो. पण मी असं ठरवलंय, की आत्ताशा मी असं ठरवलंय, की मला जर समजा 1, 2, 3, 4, 5 गोष्टी करायच्या आहेत. तर सगळ्या 5च्या 5 गोष्टी मी दररोज करणार हा अट्टाहास मी सोडून दिलाय. कारण ते शक्य होत नाही.
त्यातल्या काही गोष्टी अशा आहेत, की ज्या मला रोज करायला हव्यात. माझ्या शारीरिक आरोग्यासाठी, मानसिक आरोग्यासाठी त्या मी करते. लिखाणाच्या बाबतीमध्ये म्हणजे जेव्हा समुपदेशनाचं काम असतं, तेव्हा ते प्राधान्याने मला करायलाच लागतं. ती प्रायोरिटी असते. नंतर फॅमिलीसाठी पण एक ठराविक वेळ असतो, तो मी करते. पण लिखाणाचं कसं होतं, ती एक उर्मी येते. म्हणजे असं लिहावंच आत्ता असं वाटतं. पण एक-एकदा असं होतं, की असं वाटलं जरी त्या क्षणाला, तरी त्या क्षणाला लिहिणं शक्य नसतं. तर त्यावेळेला आता आपल्याजवळ फोन असतोच साधारणपणे. तर मग मी फोनमध्ये नोट्स जो प्रकार असतो, त्याच्यामध्ये मी पॉइंट्स लिहून ठेवते, की मला आत्ता नेमकं माझ्या मनात काय-काय येतंय, त्या एक 4-5 गोष्टी लिहून ठेवते. मग जसा मला वेळ मिळेल, तसं मी त्याच्यावरती विस्तार करत मग लिहीत जाते. पण ते पॉइंट्स लिहिण्याने काय होतं, की त्या वेळेला जे नेमकं माझ्या मनात आलंय ना, ते निसटून जात नाही. पण कवितेच्या बाबतीत तसं होत नाही. कविता मात्र मला काहीही करून ती म्हणजे लिहिते फार क्वचित टाइपच करते. ती टाइप करावीच लागते. मग कामांना उशीर होतो, असंही होतं किंवा क्वचित प्रसंगी मग मी ती अक्षरशः मनात घोळवत ठेवते, पाठांतर केल्यासारखी आणि मग जेव्हा वेळ मिळेल तेव्हा लिहून काढते. पण हे जरा कठीण असतं. म्हणजे घोळवत ठेवणं मला अर्ध्या तासानंतर तरी लिहावंच लागतं. त्यापेक्षा जास्त ते राहत नाही. सो अशा काहीतरी छोट्या-छोट्या ट्रिक्स मी शोधल्या आहेत, की ज्या मी करते. म्हणजे कधी-कधी असं होतं, की संबंध दिवसात मला खूप लिहायचंय त्या विषयावर, पण नाही जमत. तर मग मी कधी-कधी एखाद दुसरी ओळ लिहून ठेवते आणि मग मी म्हणते, की मी उद्या करीन पूर्ण किंवा परवा करीन. तर ते मला एक समाधान मिळतं, की मी सुरू तरी केलंय आज. आय लाइक दॅट. कारण की ना खूप वेळा थॉट ना उडून जातो असं मला वाटतं, की आता नाही जर नोट करून ठेवलं, हं. तर नंतर असा एक्झॅक्टली तोच थॉट परत आठवत नाही. तर लिहून ठेवणं इज अ बेस्ट ऑप्शन. आजच्या धकाधकीच्या जीवनात आणि आहे, एव्हरीथिंग इज व्हेरी फास्ट पेस्ड. तर ह्या जगात तुमचं काय मत आहे? मानसिक आरोग्याचं महत्त्व किती असायला पाहिजे? का आपण कधी-कधी जरा जास्तच महत्त्व देतो का? व्हॉट इस युअर टेक? महत्त्व द्यायलाच पाहिजे. महत्त्व निर्विवाद आहे. उलट उलट मी असं म्हणते, की जितकं पाहिजे तितकं दिलं जातं. आपल्याला असं ना आपल्या मनाचं ऐकायला वेळच नसतो. म्हणजे ह्याच्यात मी पण आले. मी असं म्हणत नाही, की आपल्या कामाच्या दबडग्यात आपण एवढे अडकलेलो असतो, की आपलं मन आपल्याला काहीतरी सांगू बघतंय, तर तिथे आपलं लक्ष नसतं. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्या मनाचं ऐकायला पाहिजे आणि मनाचं आरोग्य जपण्यासाठी जे काही करता येईल आपल्याला ते करायला पाहिजे. परफेक्ट. अ, काही छोट्या प्रॅक्टिसेस ज्या रेग्युलरली जसं तुम्ही म्हटलं, की आपल्याला माहीत असून सुद्धा आपण खूप वेळा काही-काही नाही करत, स्किप होतं किंवा राहून जातं. तर काही छोट्या प्रॅक्टिसेस तुम्ही शेअर करू शकता का, की ही एक मेंटल वेलबिंगकडे घेतलेला फर्स्ट स्टेप ह्या दृष्टिकोनातून? हो, ॲक्चुअली म्हणजे आपल्याकडे वेळ असेल तर मी एक काही 5-6 गोष्टी सांगू शकते त्याच्याबद्दल. पहिली गोष्ट म्हणजे मी जे म्हटलं मनाचं ऐकायचं, तर ते मनाचं ऐकायचं म्हणजे काय, की आपल्या मनामध्ये विचार सतत चालू असतात. तो आपला सेल्फ टॉक असतो, स्वसंवाद. तर त्या स्वसंवादाकडे लक्ष द्यायला पाहिजे. बऱ्याचदा आपले विचार ऑटो पायलट मोडवर भराभर धावत असतात आणि 70-75% वेळेला ते नको त्या दिशेने धावत असतात. त्यामुळे आपण विचारांप्रती जागरूक होणं ही मानसिक स्वास्थ्य जपण्याची सगळ्यात पहिली पायरी आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे ती सवय तुम्हाला लागेपर्यंत साधारण 1 तासाने किंवा 2 तासाने एक अगदी छोटासा पॉज घेता येईल. 1 मिनिटाचा किंवा अर्ध्या मिनिटाचा. त्यावेळेला आपण जिथे आहोत तिथे थांबून फक्त डोळे तेवढ्या वेळापुरते मिटून, की आत्ता मला कसं वाटतंय? हा प्रश्न स्वतःला विचारला. आणि मग त्यावेळेला जे उत्तर येईल ते स्वीकारायचं, की मला वाईट वाटतंय. ठीक आहे, मला वाईट वाटतंय. मग जर वेळ असेल तर मला का वाईट वाटतंय? ही पुढची प्रक्रिया झाली त्याच्याबद्दलची. पण मला जर आत्ता वाईट वाटतंय, तर ती भावना दाबून टाकून मी दुसऱ्या कशामध्ये जर स्वतःला जबरदस्तीने गुंतवलं, तर ती वाईट वाटण्याची भावना अनअटेंडेड राहणार आहे. आणि मग ती पुढे दुःखाचं स्वरूप धारण करू शकते. मग ती आणि पुढे गंभीर स्वरूप धारण करू शकते. त्यामुळे आपल्या विचारांच्या प्रती जागरूक होणं ही सगळ्यात पहिली पायरी. त्याच्यानंतर दुसरी पायरी म्हणजे दिवसातून कमीत कमी 5 मिनिटं तरी एखादं ध्यान असं मी म्हणणार नाही, कारण लोकं मग एकदम बिचकतात, की ध्यान म्हणजे असं गुरु वगैरे असं वाटतं. डोळे मिटून शांत बसायचं आणि श्वासावर लक्ष केंद्रित करायचं. एवढी सोपी गोष्ट आहे. म्हणजे 5 मिनिटं सुद्धा जास्त वाटत असतील तर 1 मिनिटापासून सुरुवात करू शकतो. मोबाईलला टायमर लावायचा. अशा वेळेस फक्त श्वासांकडे डोळे मिटून तटस्थपणे बघत राहायचं. विचार येतील त्यांना पास होऊ द्यायचं. ते करायचं.
त्याच्यानंतर आवडत्या छंदासाठी जरूर वेळ काढायचा. प्रत्येकाला काहीतरी छंद असतो. विशेषतः बायका आपले छंद विसरूनच जातात लग्न झाल्यानंतर. तर आपला काय छंद होतो हे किमान आठवा तरी. त्याच्यासाठी दिवसातला 15 मिनिटं वेळ देणं सगळ्यांना शक्य आहे. थोडं अर्धवट राहील काम जे करताय ते, पण ते करा म्हणजे त्यांनी मिळणारा आनंद वेगळा असतो. त्याच्यानंतर तुमचे मनामध्ये तुम्ही काय घेताय म्हणजे ज्याला मी मनाचं डाएट म्हणते. हं. तुम्ही वाचताय काय? ऐकताय काय? बघताय काय? काय कंटेंट ज्याला आजकाल म्हटलं जातं. टेलिव्हिजनवर काय बघताय? पेपर काय वाचताय? पुस्तकं काय वाचताय? ह्याच्यातनं तुम्हाला जसं हेल्दी डाएट पाहिजे ना, तसं हेल्दी तुम्हाला थॉट्स देणारं कंटेंट पण पाहिजे. सो जस्ट बी वॉचफुल अबाउट काय तुम्ही बघताय. कारण ते ऑटोमॅटिकली तुमच्या सबकॉन्शियस माइंडवर परिणाम करत असतं. तुम्हाला वाटतं की त्याचा काही नाही फरक पडत आहे, पण तसं नसतं. ते झिरपत जातं आतमध्ये. सो मनाचं डाएट पण सांभाळायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर आपल्याला जे काही वाटतंय, कधी-कधी आपल्या भावना अनावर होतात. तर त्या मग तुम्ही आयदर कोणाशी तरी जवळच्या व्यक्तीशी बोलून किंवा कोणीच नसेल तर कागदावर लिहून तरी त्या बाहेर काढायला पाहिजेत. म्हणजे ती एक कॅथार्सिसची प्रोसेस होते आणि तुमचं मन हलकं होतं. आणि जर कोणाशी बोलायचं असेल, तर नातेसंबंध जपणं फार महत्वाचं आहे. म्हणजे प्रत्यक्षातले रिलेशनशिप्स. घरातल्या घरात आई-वडील, मुलं, बहीण-भावंडं, मित्र-मैत्रिणी, कझिन्स, तुमचे नेबर्स, ज्या कोणाशी तुम्हाला किंवा कलीग्स वर्कप्लेसमध्ये, ज्या कोणाशी तुम्हाला वाटतंय, की आपल्या या व्यक्तीशी जुळतंय मन, म्हणजे आपण मोकळं होऊ शकतो. तर अशी एखादी व्यक्ती कायमसाठी जोडून ठेवा. तिला तुम्ही जपा, ती तुम्हाला जपेल. म्हणजे जेव्हा तुम्हाला गरज पडेल त्यावेळेला ती व्यक्ती तुमचं ऐकून घेईल, तुम्हाला दिलासा देईल. आणि सगळ्यात शेवटचं आणि महत्त्वाचं म्हणजे जर गरज वाटली, की ह्या सगळ्या उपायांनी पण आपल्याला नाही फरक पडत आहे, तर न लाजता तज्ञांची मदत घेणं, हे खूप महत्वाचं इंटरेस्टिंग. पण हे आता स्वतःच्या बाबतीत झालं. आहे. हं, अ, स्वतःमध्ये यू आन्सर्ड. पण आपल्या जवळच्या लोकांमध्ये किंवा हं, प्रियजनांमध्ये मानसिक आरोग्यासंबंधी समस्या ओळखायची किंवा त्याचे काही संकेत असतात का जे आपण ओळखू शकतो? कारण हो, कधी-कधी खूप उशिरा कळतं लाइक जुन्या काळच्या म्हणजे जर माझ्या मॉमचं जनरेशन जर घेतलं, तर अवेअरनेस लेव्हल फॉर मेंटल हेल्थ नाहीच आहे. हं, त्यामुळे खूप गोष्टी आत्ता-आत्ता मला असं म्हणजे जेव्हा मला हे सगळं कळतं, तेव्हा मी ते नोटीस करते, की अरे, हे पण अॅड्रेस करायला पाहिजे, हं. हे पण अॅड्रेस करायला पाहिजे. पण ते कारण की मी त्यात टाईम इन्व्हेस्ट केला, मी ते शिकली आहे. इतरांसाठी काही सोपे उपाय किंवा काही सोप्या गोष्टी ज्या ऑब्झर्व्ह करू शकतो, की जेणेकरून आपल्याला हे कळू शकतं, की आपल्या प्रियजनांना कधी अ, गरज आहे का? मेंटल इश्यूज आहेत का? ते ओळखू शकतो का टाइप्स? हो, नक्कीच. आपण आता मानसिक आजारांची म्हणजे अगदी आजार म्हणजे तीव्र नव्हे, पण मानसिक काहीतरी बदल घडतोय मनामध्ये, असं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल, तर त्या व्यक्तीच्या वागण्यातले बदल आपल्याला ऑब्झर्व्ह करायला लागतील, की त्या व्यक्तीचं अचानक वागणं बदललंय का? म्हणजे एखादी बडबडी व्यक्ती आहे बाबा, घरात खूप बोलत म्हणजे हसून खेळून असते, बोलकी असते. ती व्यक्ती जर अचानक गप्प झाली, एखाद 2 दिवस ठीक आहे, काही ना काही कारणाने मूड जाणं हा जो प्रकार असतो तो होत असतो. पण सातत्याने हा बदल झालाय, की गप्पच बसतेय किंवा बसतोय, काही बोलतच नाहीये किंवा ज्या गोष्टी आवडीने ती व्यक्ती करायची पूर्वी म्हणजे अगदी धावून-धावून. आता कोणाला समजा एखादं म्हणजे एक्सरसाइज करायची, जिमिंगची खूप आवड आहे आणि आता ती व्यक्ती घरातच बसतीये, जातच नाही अजिबात, जावंसच वाटत नाही म्हणते किंवा कोणी चांगलं गाणारी व्यक्ती आहे, चित्र काढणारी व्यक्ती आहे आणि ती दिवसेंदिवस त्या पेंट ब्रशला हातच नाही लावलाय किंवा तानपुऱ्याकडे बघितलं नाही किंवा गाऊन नाही पाहिलंय असं किंवा त्या व्यक्तीची शारीरिक लक्षणं जशी की झोपेवर खूप परिणाम झालाय. एकटं राहतंय, बोलत नाहीये कोणाशी, भूक खूप लागतेय किंवा भूक अजिबात लागत नाहीये. आजूबाजूच्या लोकांच्यात मिसळणं टाळलं जातंय. चेहऱ्यावर खिन्न भाव दिसतायत. खिन्न म्हणजे असं उदास थोडंसं असं किंवा खूप चिंता दिसतेय, खूप जाणवते चेहऱ्यावर की व्यक्ती अवास्तव काळजी करते. म्हणजे थोडीफार रास्त चिंता ठीक आहे, पण अवास्तव काळजी करते. तर ही एक साधारण लक्षणांचा समूह आहे, की जी मानसिक आजाराकडे निर्देश करतात. पण ही लक्षणं सातत्याने 15 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त जर राहिली, तर आपण त्यांना मानसिक आजारांची लक्षणं म्हणू शकतो. कारण आपण जर विचार केला तर ह्यापैकी प्रत्येक गोष्ट कधी ना कधीतरी आपल्या बाबतीत सुद्धा प्रत्येकाच्या बाबतीत घडून गेलेली आहे. त्यामुळे कधीतरी तात्पुरत्या स्वरूपामध्ये हे होणं हा भाग वेगळा. परंतु सातत्याने 15 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी जर ही लक्षणं दिसत असतील,
ही म्हणजे सगळी नव्हे, ह्यापैकी 2-3 आणि जी तुम्हाला दखल घेण्यायोग्य वाटतायत. तर मग अशा वेळेस तिथे काहीतरी उपचार करण्याची गरज आहे, मदतीची गरज आहे, एवढं ओळखावं आणि पहिली गोष्ट म्हणजे बोलून घ्यावं त्या व्यक्तीशी, घरातल्या व्यक्तींनी. म्हणजे निदान हे तरी समजतं, की माझं कोणीतरी ऐकतंय. कारण बऱ्याचदा माझा अनुभव असं सांगतो, की समुपदेशनाच्या वेळेस ना, लोकांना खूप सांगायचं असतं आणि आजकाल ऐकायलाच कोणाकडे वेळ नाहीये. त्यामुळे एक ऐकणारा कान प्रत्येक घरामध्ये असायला हवा. थँक यू फॉर सेइंग दॅट. आय थिंक ह्या वर्षीचा माझा थीम पण कुठेतरी लिसनिंग वरती फोकस आणणं आहे. कारण आपण ऐकणं खूप कमी केलेलं आहे. हे सगळं आपण जे बोलतोय ना, ते कुठेतरी बोलायला मला कधी-कधी सोपं वाटतं. पण आजही मानसिक आरोग्याबाबतीत अ, किंवा त्याच्याबद्दल कलंक किंवा नॉट सो पॉझिटिव्ह असंच बघितलं जातं. हो. अ, एखाद्या व्यक्तीला कधी सायकायट्रिस्ट किंवा सायकॉलॉजिस्टची गरज पडली, तर जनरली वेडा किंवा अ, त्या कॅटेगरीमध्ये लगेच मोजलं जातं. ओके. तर इथे तुम्हाला काय वाटतं, की आता समाज बदलतोय किंवा अजून किती गरज पडणार आहे? फॉर मेंटल हेल्थ टू बी अ नॉर्मल थिंग टू टॉक अबाउट? समाज बदलतोय नक्कीच. कारण लोकं आता म्हणजे विशेषतः जी तरुण पिढी आहे, ती तरी म्हणजे पुढे येतेय. बाबा मला काउन्सिलिंगची गरज आहे, मला थेरपीची गरज आहे. म्हणजे जी आज 30 ते 40च्या मधली किंवा 25 ते 40च्या मधली जी पिढी आहे, तिला जाणीव झाली आहे, की मला आता हा ताण सहन होत नाही, तर मला गरज आहे. परंतु समाजाचा एकंदरीत विचार करता अजूनही आपल्याकडे ती स्वीकृती नाहीये. आणि हे जे वेडा म्हटलं गेलं ना, तर आजपर्यंत एक असं आहे, की मानसिक आजार म्हणजे पूर्ण वेडा झालेला, कपड्यांची शुद्ध नसलेला, मळकट कपडे घातलेला, अंगावर धावून येणारा, दगड मारणारा, असा एक वेडा माणूस डोळ्यासमोर येतो. आता हे जे चित्र आहे, हे म्हणजे सिव्हिअर सायकोसिस नावाचा जो आजार असतो, त्या लोकांमध्ये दिसतं, की ज्याचं प्रमाण कमी आहे. पण आत्तापर्यंत "तू वेडा आहेस" हे इतक्या सहजपणे आपल्याकडे म्हटलं जातं. "काय वेडा झालायस का?" असं करून त्या शब्दाचा ना आपण अब्यूज करतो असं मला वाटतं कधी-कधी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मानसिक आजार झालाय हे माणूस आधी स्वतःच स्वीकारायला तयार नसतो बऱ्याच वेळा. ती आत्ताची जी तरुण पिढी सोडली तर एकंदरीत ते मला काय झालंय किंवा घरातल्यांचा पण दृष्टिकोन असा असतो, "का नाही तुला जमत आहे? बघ जरा प्रयत्न करून होईलच नक्की. त्यात कसला ताण आहे? छोट्या-छोट्या गोष्टीत कसला ताण आहे?" असं घरात बोललं जातं. म्हणजे एखादी व्यक्ती जेव्हा सांगते त्याबद्दल तर ते तिच्याच्यानी होत नाहीये. हे स्वीकारायला पाहिजे आजूबाजूच्यांनी. आणि मग असं ते हिणवणं हा जो प्रकार आहे ना, हिणवणं आपल्याकडे मराठीमध्ये, की "कसं जमत नाही तुला? हे व्हायलाच पाहिजे. त्यात काय झालं? एवढं काय निराश व्हायचं ह्या त्या गोष्टींनी?" हे जे म्हणजे असं सहज बोललं जातं ना, ते जरा बदलायला हवंय जाणीवपूर्वक. आणि स्वीकृती वाढायला हवी दोन्ही गोष्टींची, की मानसिक आजार ही वास्तव आहे. ते असतात आणि ते दरवेळेला फार वेडा होण्याइतके तीव्र नसतात. ते फार कमी प्रमाणामध्ये असतात, पण ते तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये अडथळा निर्माण करण्याइतके महत्त्वाचे नक्कीच असतात. त्यामुळे ते जाणून घेणं, स्वीकारणं आणि त्यात बदल करणं हे म्हणजे उपचार घेणं हे खूप महत्त्वाचं आणि आजार झालेला माणूस स्वीकारला पाहिजे समाजाने. की जसं शरीराला आजार झालाय, एखाद्याला डायबिटीज झालाय, एखाद्याला पायाचं ऑपरेशन झालंय, तर लोकांचा दृष्टिकोन सहानुभूतीपूर्ण असतो. आपल्याला सहानुभूती नकोय, आपल्याला एम्पॅथी हवी म्हणजे सह-अनुभूती हवी, की त्या व्यक्तीला नेमकं काय वाटत असेल, हे समजून घेऊन तिच्याशी आपली वागणूक असायला पाहिजे. एवढं जरी आपल्याला जमलं, तरी मानसिक आरोग्याच्या दृष्टीने आपण 100 पावलं पुढे टाकली, असं म्हणता येईल. अगदी. अ, पण इथे ना 2 एक्स्ट्रीम्स आहेत. म्हणजे जर आजचं जनरेशन आपण बघितलं, तर ते फार सहजरित्याने म्हणतात, आय एम डिप्रेस्ड किंवा टॉर्चर झालाय, ट्रॉमा झालाय मला. म्हणजे बसने घरी येईस्तोपर्यंत जर त्यात ट्रॅफिक लागलं, तर त्याचा पण त्यांना ट्रॉमा वाटतो. ओके. आणि ते फार इम्पोर्टन्स देतात फॉर इमोशनल वेलबिंग. म्हणजे छोट्यातल्या छोट्या गोष्टी नोटीस करतात. व्हेअर देअर इस दॅट एक्स्ट्रीम अदर. ओके. तर व्हॉट इस युअर टेक ऑन द बॅलन्स? कारण डिप्रेशन किंवा क्लिनिकल डिप्रेशन माझ्या मते अजूनही खूप जणांना कळत नाही. आणि जसं तुम्ही म्हटला, जेव्हा एखादी व्यक्ती म्हणते, की मला नाही जमत, मला नाहीये इच्छा
किंवा जो ॲक्चुअल डिप्रेशनमध्ये असतो तो स्वतः कधीच म्हणत नाही, की मी डिप्रेशनमध्ये आहे. ते त्यांचे वेगवेगळे प्रकार असतात ते दाखवायचे. पण जसं तुम्ही म्हणालात तेव्हा ना, असं थोडीच असतं, "चल उठ, जरा चालून आलीस की मस्त वाटेल, जाऊन दे." तर ते जे ड्रेसिंग आहे, की जेव्हा एखादी व्यक्ती डिप्रेशन थ्रू जात असेल, तेव्हा इतरांनी, घरातल्यांनी त्यांच्याबरोबर कसं वागावं ह्याच्यावरती काय बोललं? मला वाटतं पहिला प्रश्न तरुणाईबद्दलचा होता, की ते खूप हलक्यात घेतात आणि दुसरं म्हणजे एक दुसरा वर्ग आहे, की जो अजिबातच सिरियसली घेत नाही. करेक्ट. ओके. सो तरुणाईच्या बाबतीत मी एवढंच सांगेन, की त्यांना ना आजकाल ॲक्सेस खूप ईझी झालाय सगळ्या गोष्टींचा. इंटरनेटमुळे शब्द मिळतात. तर 3री-4थीतला मुलगा सुद्धा मला डिप्रेशन आलंय हा शब्द वापरतो. आता डिप्रेशन ही इतक्या सहजपणे वापरायची टर्म नाहीये. त्याला डायग्नोस्टिक क्रायटेरिया आहेत. त्याला क्वेश्चनिअर्स आहेत, ज्याच्यावरून तुम्ही त्याच्या डायग्नोसिसपर्यंत, निदानापर्यंत पोहोचू शकता. आता कधीतरी सॅड वाटणं, लो वाटणं ह्याला डिप्रेस नाही म्हणू शकत आपण. तर टर्मिनॉलॉजी बदलायला शिकलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे या जनरेशनचा प्रॉब्लेम काय आहे, त्यांना सगळं झटपट हवं असतं. थोडासा पालकांचा दोष आहे, की मनात येता क्षणी वस्तू पुरवल्या गेल्या लहानपणापासून. नकार पचवायला शिकलेच नाहीत कधी, कारण जे हवं ते सगळं मिळत गेलं. त्याच्यामुळे फ्रस्ट्रेशन टॉलरन्स खूप लो आहे. त्यामुळे तो पण त्यांचा त्यांनी वाढवता येईल. तर त्याच्यासाठी जर प्रयत्न करायचा असेल, तर काही अगदी गमतीशीर छोटे-छोटे गोष्टी करता येतील आपला फ्रस्ट्रेशन टॉलरन्स वाढवण्यासाठी. म्हणजे उकाडा आहे पुष्कळ आणि आपल्या डोक्यावर फॅन आहे, अवेलेबल आहे, एसी अवेलेबल आहे. पण मला खूप उकडते तरी मी पंखा नाही लावणार आणि अशी मी 2 मिनिटं बसून राहीन. लागू देत मला घामाच्या धारा, काय नुकसान होणार आहे माझं? असं 2 मिनिटं मी ते सहन करीन. तर अशाने माझी सहनशक्ती वाढेल. मला आलेलं फ्रस्ट्रेशनही मी स्वीकारेन किंवा एक बर्फाचा खडा तळहातावर घेऊन बसायचं. तो अगदी पूर्ण वितळेपर्यंत. मग ते थंड पण आपल्या हाताला सहन होत नाही ना. म्हणजे काही-काही गोष्टी आपल्याला कसं होतं, ह्या लोकांच्या बाबतीमध्ये असं झालं, की छोटंसं काहीतरी झालं तरी ते त्याचं एकदम खूप मोठा बाऊ करतात आणि एकदम म्हणजे काहीतरी कॅटास्ट्रोफ त्याचा झालाय अशा रीतीने ते रिएक्ट होतात. तर ह्या टर्म्स खूप लूजली वापरल्या जातात ह्या मुलांकडनं. तर तिथे पालकांनी थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे, की आपली मुलं काय बोलतायत. त्यांना समजावून सांगायला पाहिजे आणि त्यांना समजून घ्यायला पण पाहिजे. कारण आजकाल आई-वडील पण म्हणजे दुर्दैवाने एवढे व्यस्त आहेत, की त्यांचं मुलांशी जितकं देवाण शाब्दिक व्हायला पाहिजे, तेवढी होऊ शकत नाही. पण निदान मुलाला एक रोज भले माझी आई माझ्याशी गप्पा मारत नाही. पण जेव्हा मला गरज आहे, तेव्हा माझी आई माझ्यासाठी अवेलेबल आहे. माझं ऐकून घेईल, मला समजून घेईल. हा विश्वास ज्या मुलाला आहे, तो मुलगा असं कुठल्याही प्रकारचं कृत्य किंवा शब्द वापरणार नाही. म्हणजे थोडासा स्वानुभव पण आहे माझा त्या बाबतीत. तर ते सांगेन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे डिप्रेशन आलेल्या व्यक्तीशी कसं वागायला पाहिजे. तर आता डिप्रेशन मध्ये बऱ्याचदा उपचारांची गरज असते. म्हणजे गोळ्या औषधांची गरज असते. तर गोळ्या औषधांनी तो जो न्यूरोकेमिकल्सचा जो बॅलन्स असतो ब्रेनमधला, तो हळू ठिकाणावर यायला लागतो. पण अशा वेळेला त्या व्यक्तीला मुख्य म्हणजे काय नुसती बसून राहते दिवसभर, काही करत नाही किंवा कुठे लक्षच नसतं, कसे कपडे घातले गबाळ्यासारखे, असं जे म्हणजे ज्यांना माहिती नसते ना, ज्यांना अवेअरनेस नसतो, ते असं म्हणू शकतात. की काय किंवा सारखा झोपतो कसला? काय झालं एवढा तरणाताठा मुलगा? झोप कशी येते तुला सारखी? आता झोप निराशेमुळे येते, झोप कधी-कधी डिप्रेशनचं लक्षण म्हणून येते, झोप औषधांमुळे पण येते. तर ती येते ती येऊ दे. पण त्याला त्याच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी आपल्याकडून जे काही करता येईल, मग जेव्हा तो जागृतावस्थेत आहे, तेव्हा त्याच्याशी त्याचे जे छंद होते पूर्वीचे, त्याच्या ज्या आवडी होत्या, त्याच्याबद्दल काही काळ तरी तुम्ही बोलू शकता. तो सतत नाही रिस्पॉन्स देणार. जोपर्यंत तो त्या स्थितीत येत नाही, डिप्रेशनच्या औषधांचा परिणाम दिसत नाही, तोपर्यंत तो त्या स्थितीत येणार नाही, की तो सतत तुमच्याशी पूर्वीसारखा बोलेल. त्याच्यामुळे प्रेशराईज न करता त्याच्या कलाकलांनी घेऊन, पण सतत एक ना कळत-नकळत एक जाणीव दिली पाहिजे, की जे काही तुला होतंय ना, त्याच्यात आम्ही तुझ्याबरोबर आहोत. एवढा जरी दिलासा घरातल्या व्यक्तींकडून मिळाला, तरी त्या व्यक्तीला बरं व्हायला खूप, खूप मदत होते. कारण त्या आधाराचीच खूप गरज असते. टोटली इन अग्रीमेंट आणि अजून एक गट पण आहे ज्यांना माहिती आहे, की समथिंग इज रॉंग. पण संकोच जरा जास्तच आहे.
ओके. मग त्यांच्यासाठी काही सल्ला द्याल का, की हाऊ कॅन दे आस्क फॉर हेल्प? आता बघा म्हणजे संकोच आहे किंवा काही लोकांना स्वीकार पण नाही म्हणजे इगो आहे. मला कसं असं इगो पण असतो बऱ्याचदा. मला कसं असं होऊ शकतं? मला शक्यच नाही. तर हे ना आपण आपल्याला फसवतोय स्वतःला. हे पहिलं लक्षात घ्या, की हं. तुम्ही जगाला फसवत राहू शकाल, पण तुम्ही स्वतःच्या मनाला फार काळ फसवू नाही शकत. आणि तुम्ही जर त्या नाकारत राहिलात, की मला काहीतरी होतंय, पण मला नाहीच होतंय असं म्हणत राहिलात, तर मग हळू त्याचं तीव्रता वाढत जाते. तुमच्या रोजच्या कामकाजावर, तुमच्या नोकरीच्या ठिकाणी, व्यवसायाच्या ठिकाणी त्याचे परिणाम दिसायला लागतात. मग 4 लोकं त्याविषयी बोलायला लागणार. मग ते तुम्हाला सांगणार. त्याच्यापेक्षा आपण इंग्लिशमध्ये ती जी म्हण आहे, "अ स्टिचिंग टाईम सेव्हज 9." तसं तुम्ही जेव्हा तुम्हाला जाणवायला लागतं, भले नसेलही खूप काही, पण नुकसान काहीच नाही ना. प्रतिबंध केव्हाही चांगला. तर मी तर असं सांगेन, की न लाजता आणि समुपदेशन काय किंवा मानसशास्त्र म्हणजे काय कॉन्फिडेन्शियालिटी, गोपनीयता हा निकषच आहे या व्यवसायाचा. त्यामुळे तुम्ही जाऊन ट्रीटमेंट घेता याचा कुठलाही डॉक्टर डंका पिटणार नाही. घरातल्या व्यक्तींनाही गरज असेल तरच सांगितलं जातं, त्या व्यक्तीच्या घरातल्या व्यक्तींना. त्यामुळे इथे लाज बाळगण्याचं काहीच कारण नाही, असं मला वाटतं. कारण तर लाज बाळगून तुम्ही स्वतःचं नुकसान करून घेताय. अग्री, टोटली अग्री. डॉक्टर कामत तुमची जर्नी खूप अमेझिंग आहे आणि आज जर तुम्ही मागे वळून पाहिलं, तर तुमच्या प्रवासातली सर्वात समाधानकारक गोष्ट कोणती? माझा जो स्वतःचा जो प्रवास अडथळ्यानंतरचा जो सुरू झाला, तो म्हणजे मी म्हणेन तेव्हा मला मार्गदर्शन करायला कोणी नव्हतं असं म्हणजे असं ठळक म्हणता येणार नाही कोणी होतं. घरातल्या लोकांचा मला प्रचंड सपोर्ट होता आणि जे काय केलं ते मी म्हणते, की परमेश्वरानेच मला मार्ग दाखवला, की एका पॉइंट नंतर मी म्हटलं, की नाही आता हे इथे थांबून रडून चालणार नाही. आपल्याला पुढे जायला पाहिजे जसं जमेल तसं. हं. तर ती प्रेरणा आपली आपण मला मिळाली. त्यानंतर मी माझी वाटचाल जमेल तशी सुरू ठेवली. आणि त्याच्यातूनच मला असं जाणवलं, की आपल्याला लोकांना काहीतरी जी काही मला मदत करता येईल, कारण मी अशा एका अनुभवातनं गेले, तर ते आपण करावं आणि मग त्या दृष्टीने मी शिक्षण घेणं आणि मग आता त्या मार्गावरती माझी आत्ता वाटचाल जी सुरू आहे, त्या गोष्टीबद्दल मला खूप समाधान वाटतं आणि या वाटचालीमध्ये अनेक वेळा जेव्हा माझ्या जे समुपदेशनार्थी असतात म्हणजे जे लाभार्थी असतात क्लायंट्स, त्यांच्या जीवनाचा जो मी प्रवास बघते, की जो बदल त्यांच्यामध्ये घडतो, तो खरं तर मला सगळ्यात जास्त समाधान देणारी गोष्ट असते. म्हणजे ते माझ्याकडे येतात तेव्हा आणि ते माझ्याकडून निघतात तेव्हा. म्हणजे पूर्ण सेशन सगळे संपवून. त्यांच्यात जो झालेला बदल असतो ना, तो म्हणजे मला असा आतून खूप सुखावून जातो. तो माझ्यासाठी प्रत्येक क्लायंट जेव्हा शेवटच्या सेशनमध्ये मला त्याचा चेहरा आणि वागणूक आणि सगळं दिसतं, ते खूप कृतार्थ करणारा तो क्षण असतो माझ्यासाठी. अगदी आय कॅन रिलेट टू दॅट. आणि ह्या जर्नीमध्ये कुठे ना कुठेतरी आणि प्रत्येक व्यक्तीलाच काही ना काहीतरी नवीन एक्सप्लोर करणं आणि आपल्या फील्डमध्ये अजून एक्सपर्टीज आणत राहणं हे गरजेचं असतं. मग हाऊ डू यू कीप युअरसेल्फ मोटिव्हेटेड, की सतत नवीन गोष्टी शिकण्याची किंवा शोधण्याची किंवा प्रगती करण्यासाठी तुमची प्रेरणा काय आहे? माझी प्रेरणा सगळ्यात प्रथम म्हणजे माझ्याकडे येणाऱ्या सगळ्या प्रकारच्या क्लायंट्सना मला मदत करता आली पाहिजे, ही धडपड असते. म्हणजे प्रत्येकाची गरज वेगळी असते, प्रत्येकासाठी उपचार पद्धती वेगळी वापरावी लागते. तर जितक्या जास्तीत जास्त उपचार पद्धती मला शिकून घेता येतील, तितक्या शिकणं ही कारण मला तिकडे मदत करायची हे एक आहे. आणि दुसरं मी जेव्हा असेच लोकांच्या मुलाखती बघते, की त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात खूप यशस्वी झालेत. ते कसं सातत्याने स्वतःला अपडेट ठेवत असतात. स्वतःची स्किल्स कशी वाढवत असतात. तर त्याच्यापासूनही मला खूप प्रेरणा मिळते, की म्हणजे खरं तर वयाच्या कुठल्याही टप्प्यावर तुम्ही तुमची कौशल्य विकसित करू शकता आणि ती करत राहिलाच पाहिजे. वॉव! क्विक क्वेश्चन शेवटच्या सेगमेंटकडे जायच्या आधी जर तुम्हाला एखादा सल्ला द्यायचा असेल त्या तरुण व्यावसायिकांसाठी किंवा तरुणांसाठी आजच्या जे भरपूर गोष्टी म्हणजे विविध गोष्टींमध्ये त्यांनी त्यांचा हात घातलाय, तर तुम्ही काय सल्ला द्याल त्यांना? नाही, खूप चांगलं आहे. मल्टिपल इंटरेस्ट असणं ही गोष्ट खूप चांगली आहे. पण तिथे प्राधान्यक्रम म्हणजे प्रायोरिटी ठरवता आली पाहिजे, की मला एक 4-5 इंटरेस्ट आहेत. तर त्यातला सगळ्यात जास्त मला फिजिबल आहे आणि आवडता आहे, असा कोणता आहे? अशा दृष्टीने त्यांनी एक प्रायोरिटाईज केलं पाहिजे.
आणि मग जसं मी मगाशी सांगितलं होतं तसं, की सगळ्याच गोष्टी सगळ्याच दिवशी नाही करता येत आणि त्यात काही जण नोकरी करत असतात, व्यवसाय करत असतात. ते तर आपल्याला आपलं पोट भरायचं म्हणजे ते करायलाच पाहिजे. त्यामुळे तो प्रकार, तो वेळ बाजूला ठेवून उरलेल्या वेळामध्ये तुम्ही डिसाईड करू शकता, की मला हे अमुक ह्या दिवशी करायचंय. हे 2 तास मी ह्याला देईन किंवा हा 1 तास मी ह्याला देईन आणि ते फ्लेक्सिबल असलं पाहिजे. म्हणजे मी जर ठरवलंय, की मी सोमवार आणि बुधवार मी ड्रॉइंग क्लास करीन किंवा मी ड्रॉइंग करीन आणि मला ते काही कारणाने सोमवारी नाही जमलं, तर मंगळवार जर माझा काहीतरी वेगळ्या गोष्टीचा वार आहे, तर मग मी ते तिकडे नेलं पाहिजे. म्हणजे त्याचा ताण नाही येता कामा, की मला हे कसं मी मंगळवारी नाही करू शकले किंवा मी हे कसं सोमवारी नाही, असं नाही. म्हणजे ते वॉटर टाईट कंपार्टमेंट्स नको. ते इझिली ओव्हरलॅप होतील, मर्ज होतील, अशा जर ॲक्टिव्हिटी ठेवल्या आणि एखाद्या वेळेस संपूर्ण आठवड्यात एकही इंटरेस्ट आपल्याला नाही जोपासता आला, कारण कामाच्या कमिटमेंट्स खूप असतात एक-एकदा. तरी सुद्धा त्याबद्दल निराश व्हायची गरज नसते. कारण तरुण वयामध्ये अजून भरपूर आयुष्य आहे पुढे पडलेलं. परंतु त्याच्याबरोबरच हे आयुष्य खूप मौल्यवान आहे. हे कायम लक्षात ठेवावं. कारण तरुणाईमध्ये एक कैफ असतो असा, की आत्ता तर आपण एकदम हेल्दी शारीरिक, मानसिक आपण हेल्दी आहोत. आता काय होतंय आपल्याला? तर तसं न करता जी काळजी घ्यायला पाहिजे ती तरुण वयापासूनच जर घेतली गेली म्हणजे हेल्दी लाईफस्टाईल मेंटेन करायची. ती जर सुरुवातीपासूनच घेतली गेली, तर मग तुमचा व्यवसाय, तुमचे छंद ह्या सगळ्यासाठी अतिशय उत्साहाने तुम्ही वेळ काढूच शकाल. परफेक्ट, परफेक्ट. अगदी. अ, नेक्स्ट सेगमेंटकडे वळण्याआधी अ, व्हॉट्स नेक्स्ट फॉर यू? नेक्स्ट काय प्रोजेक्ट्सवरती काम करताय? काही नवीन नवीन प्रकल्प आहेत का? प्रोजेक्ट म्हणजे माझी सध्या काउन्सिलिंग प्रॅक्टिस ऑनलाईन आहे. ती ऑफलाईन मला करायची हे पहिलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे माझे जे काही कविता झाल्यात लिहून आत्तापर्यंतच्या, त्याचा एखादा कविता संग्रह प्रकाशित करणं आणि काही लेखांचं जर संकलन करून त्याचं पुस्तक जर करता आलं, तर अशा प्रकारचे विचार आहेत मनात. परफेक्ट. आय एम लुकिंग फॉरवर्ड टू युअर बुक्स फॉर शुअर. लास्ट सेगमेंटकडे लास्ट नाही, सेकंड लास्ट सेगमेंट आहे. आत्तापर्यंतचं कन्व्हर्सेशन खूप मस्त झालं. पण ह्यात थोडासा तडका रॅपिड फायर. मी तुम्हाला एखादा प्रश्न विचारेल आणि जे तुमच्या मनात पहिलं येईल किंवा अ, छोट्या ह्याच्यात तुम्ही सांगू शकता. ओके. हं, रेडी? येस. पहिला प्रश्न, जर तुम्ही एखाद्या इतिहासातील कोणत्या एखाद्या व्यक्तीला भेटायची संधी तुम्हाला मिळाली, तर तुम्ही कुठल्या व्यक्तीला चूज कराल आणि का? शिवाजी महाराजांना मी निवडेन नक्कीच. कारण त्या काळामध्ये जेव्हा ते होते शिवाजी महाराज, त्यावेळेला त्यांच्याकडे म्हणजे साधनसामुग्री, ज्ञान फार मिळण्याची हे फार कमी होती, म्हणजे अपॉर्च्युनिटीज कमी होत्या. तरीसुद्धा त्यांचा जो धोरणीपणा होता, त्यांचा जो धाडसी स्वभाव होता, त्यांना विविध विषयांचं ज्ञान होतं. त्याच्यानंतर स्त्रियांचा सन्मान ते करायचे. आपल्या पदरी असलेल्या अगदी छोट्याशा शिपायापासून ते सरसेनापतीपर्यंत सगळ्यांशी त्यांचा आजकाल जे रॅपो म्हटलं जातं, तो असायचा. दूरदृष्टी होती खूप. मुत्सद्देगिरी होती त्यांच्या अंगात. म्हणजे आज जे आपण म्हणतो, की आपला देश चालवणाऱ्यांकडे ज्या गोष्टी असायला हव्यात, त्या सगळ्या त्या काळामध्ये त्यांच्याकडे होत्या. सो त्यांना भेटायला मला नक्कीच आवडेल. परफेक्ट. खूप मस्त उत्तर दिलं. तुमचं फेव्हरेट ऑथर किंवा फेव्हरेट बुक? पु. ल. देशपांडे मला खूप आवडतात आणि त्यांची साधारणपणे विनोदी अंगाने लिहिली जाणारी पुस्तकं खूप लोकांनी वाचली आहेत, प्रसिद्ध आहेत. पण त्यांचं एक पुस्तक आहे 1-0 मी नावाचं. येस. त्याच्यामध्ये त्यांनी थोडंसं वैचारिक स्वरूपाचं लिखाण केलंय आणि तेही मला प्रचंड आवडलंय. त्यामुळे पुलंचं सगळ्यात आवडतं पुस्तक जर विचारलं तर मी व्यक्ती आणि वल्ली वगैरे नाही सांगत. मी 1-0 मीच सांगते. मस्त. चहा किंवा कॉफी? हां. आत्तापर्यंतच्या तुमच्या प्रवासाला एका शब्दात जर तुम्हाला वर्णन करायचं असेल, तर तो शब्द काय असेल? मिरेकल. एखादी अलौकिक शक्ती मिळाली तर ती कोणती असेल? सुपर पॉवर? भूतकाळातल्या चुका दुरुस्त करण्याची. कारण आपण कितीही प्रयत्न केले तरी छोट्या-मोठ्या चुका आपल्या हातून घडून जातात. जर त्या मागे जाऊन दुरुस्त करायची संधी मिळाली, तर ते आवडेल. तुम्ही स्वतः लोकांना भरपूर सल्ला पण देता, ओके.
तर लोकांना नेहमी देत आलेला एखादा सल्ला जो स्वतःवरती अप्लाय करायला कठीण जातो. माइंडफुलनेस प्रॅक्टिस. गो टू कम्फर्ट फूड. गरम-गरम आमटी, भात, लोणचं, पापड. आणि एक गोष्ट तुमच्याबद्दल जी बहुतेक लोकांना नाही माहिती. मला ॲक्टिंग करायला खूप आवडायचं. मी नाटकात काम पण केलेले आहे. म्हणजे कॉलेजमध्ये वगैरे असताना मेडिकल कॉलेजमध्ये इंटर्नशिपपर्यंत मी नाटकात काम केलेलं आहे. मला ॲक्टिंग आवडते. फॅन्टॅस्टिक. खूपशा गोष्टी आम्हाला तुमच्याबद्दल आज कळल्या. लास्ट सेगमेंट, ट्रिव्हिया सेगमेंटकडे जायच्या आधी एक अखेरचा प्रश्न आजच्या यंग जनरेशनसाठी किंवा आपल्या श्रोत्यांसाठी एखादा सल्ला? मानसिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून द्यायचा असेल तर मी पुन्हा हेच सांगेन, की मगाशी ज्या मी 5-6 गोष्टी सांगितल्या, त्या तर कराच, पण आपल्या मनाचं ऐका. पहिली गोष्ट म्हणजे आपले विचार कुठे चाललेत, विचारांप्रती जागरूक व्हा. एवढं जरी केलं ना, तरी आपण बऱ्याचशा पुढच्या गोष्टी टाळू शकतो. स्वतःचं ऐका. आपण लोकांचं तर नाहीच ऐकत, आपण स्वतःचंही ऐकत नाही. त्याच्यामुळे खूप घोळ होतायत आयुष्यात, तर निदान स्वतःचं तरी ऐकायला शिकायला हवं आपल्याला. परफेक्ट. थँक यू. खूप, खूप, खूप धन्यवाद आज आमच्याबरोबर जुडल्याबद्दल. आणि एनिथिंग यू वॉन्ट टू से बिफोर वी क्लोज? मला खूप समाधान वाटलं, की मला जे काही मी करतेय आता सध्या किंवा जे काही माझे विचार आहेत, ते मला या तुमच्या माध्यमातून मांडता आले. ह्याचा मला खूप आनंद होतोय. त्यासाठी तुमचे खूप मनापासून आभार. थँक यू. तर मित्रांनो, आज आपण जुडलो होतो वंदना कामत मॅडम यांच्याबरोबर. आणि शेवटच्या सेक्शनकडे जाण्याच्या आधी टीजीव्ही मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा. जर तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर कमीत कमी 3 जणांबरोबर तो शेअर करा. कदाचित त्यांचाही फायदा होईल आणि आम्हाला पण एखादा सबस्क्रायबर भेटेल. सिंपल विन विन सिच्युएशन. तर खूप 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 धन्यवाद आणि ट्रिव्हिया सेगमेंटमध्ये भेटूया. टीजीव्ही मराठीच्या ट्रिव्हिया सेगमेंटमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण मेंदू विज्ञानाबद्दल 3 कमी माहीत असलेल्या तथ्यांबद्दल बोलूया. सगळ्यात पहिलं माझा आवडता सब्जेक्ट मिरर न्यूरॉन्स. मिरर न्यूरॉन्स आणि एम्पॅथी. आपल्या मेंदूत मिरर न्यूरॉन्स असतात, जे आपल्याला दुसऱ्यांच्या भावना समजून घेण्यास मदत करतात. त्यामुळेच आपण दुसऱ्यांना वेदना होताना पाहून किंवा चित्रपट बघत असताना थोडेफार भावनिक होतो. दुसरं, जेव्हा आपण काही नवीन गोष्ट शिकतो, ते किंवा कुठली नवीन गोष्ट आणतो, तेव्हा ते आपल्याला सर्वत्र दिसायला लागते. याला बॅडर-मॅन ऑफ फिनॉमिनन असं म्हणतात, जो एक प्रकारचा संज्ञानात्मक भ्रम आहे. म्हणजे एखादे नवीन शब्द शिकल्यावर दिवसभर अनेक वेळा कानावरती तेच शब्द पडतील किंवा तेच शब्द बोलणारे लोकं आपल्याला दिसतील किंवा भेटतील. तिसरं तथ्य किंवा तिसरा फॅक्ट, जेव्हा आपण आठवणींचा उजाळा देतो, तेव्हा घटना घडली त्यापेक्षा त्यावेळी वाटलेल्या भावना ह्या जास्त आठवतात. कारण भावना आपल्या मेंदूला किंवा मेंदूतील स्मृती केंद्रांशी जास्त अधिक जुडलेले असतात. इंटरेस्टिंग आहे ना? धन्यवाद आजचा एपिसोड ऐकल्याबद्दल. पुन्हा भेटूया टीजीव्ही मराठीच्या नेक्स्ट एपिसोडमध्ये.